दादाला दिसू द्या ना, दादालाच हे करू. खाते आहेत ते बनावट आहेत आणि सह्या सुद्धा बनावट आहेत. आम्हाला कोणतीही नोटीस आली नाही. मला असं वाटतं आता कोणताही ज्याच्यावर आरोप आहे ते लोक मी आरोपी नाही असं सांगत असतो. आरोपाची शहानिशा पूर्ण पद्धतीनं चौकशी झाल्याशिवाय याच्याविषयी कोणी बोलू शकत नाही. परंतु माझ्या खात्यावर 2-2, 5-5, 10-10 कोटी रुपये जमा होतात आणि मी झोपलेलो असतो का, हा एक प्रश्न आहेच ना. माझे पेपर्स कोण घेतं, कोणासाठी, आपण कशासाठी देतो, ही बघण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे असं म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही असं मला तरी वाटतं. रोहित पवारांचं एक ट्विट होतं की या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतला एक मोठा पक्ष सत्तेतल्याच एका पक्षाची शिकार करणार आहे. तर खरंच असं महायुतीत चाललं तसं चालू आहे. भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं अजितदादाचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो यांची शिकार करण्यासाठी टपलेला आहे. म्हणजे ते एकदा सुधाकर सावज टप्प्यात आलं की त्याची शिकार केली जाते. मला तर टप्प्यात येण्यासाठी असं ट्रिगरवर हात देऊन भारतीय जनता पार्टी बसलेली एवढं तर नक्की. आता मुंबईमध्ये एका लाईव्ह पावसाच्या दरम्यान 2 विद्यार्थ्यांचा ट्रकच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झालेला आहे. कुठेतरी ट्रकच्या सुरडकर चप्प झालेला. आहे ना. अरे कसं पडतं रे असं. तुम्ही बोम नाही धरायचे, काय काम आहे फेक तिकडे. तुम्ही धरायचं नाही, तुम्हाला धरता येत नाही आता. धर मग तू धरा. मला काय तू धर ना आता. झाला आता बाई काय आणा मला आणा थंडा आणा. हे चालण्याला घेतली बॅट आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन जयंती आहे. एक उत्साहाचं वातावरण आहे. त्या निमित्तानं समस्त सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर अभिवादन करतात. आम्ही अभिवादन केलेलं आहे. फक्त आजच्या जयंतीच्या निमित्ताने हाच संकल्प केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान, हे संविधान मला वाटतं जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे. परंतु आज या संविधानाचे लचके तोडण्याचा प्रयत्न काही मंडळी करू पाहतात आणि या लचके तोडणाऱ्यांना ची मुकाबला करण्यासाठी एक संविधानाचाच आधार घेऊन आम जनतेचे हात बळकट होण्याचा संकल्प या निमित्तानं सगळ्यांनी करावा. आम्ही तरी तो करतोच. मोठा हाच संकल्प आज जयंतीच्या निमित्ताने आम्ही केलेला आहे. दादा इतर एक गोष्ट आहे, बाबा अशोक तक्रार आणि आणखी अनेक सत्तेच्या लोकांची माहिती समोर येईल आणि त्यांचा एन्काउंटर होईल असं प्रणित शिंदे वाटतं. हे आता वेगवेगळे लोक बोलतात आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करण्याचा एक फॅशन झाली असं शब्द वापरणार नाही मी. परंतु मला असं वाटतं आता SIT चौकशी चालू आहे, CID आहे, ED आहे, सगळे लोक असताना असा एन्काउंटर कसा काय होईल. मोठं जगाचे डोळे, भारताचे डोळे, महाराष्ट्राचे डोळे इकडे लागलेले असताना ती जबाबदारी आता पोलिसांची आहे. त्याच्यावर मला असं वाटतं आपण फार आरोप प्रत्यारोप करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. आपण सगळे जे काही त्याच्यावर गुन्हे आहे, आरोप आहे, तक्रारी आहे, त्याचं पूर्णपणे मला वाटतं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सगळी केली पाहिजे. ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी ट्विट केले. त्यांनी नाशिक पोलीस IG दत्ता कराळे यांचा व्हिडिओ ट्विट केला. त्याच्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरांच्या कार्यक्रमात IG दत्ता कराळे का गेले असं सवाल केला. हे खरं आहे. अशा पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांनी त्यातल्या त्यात IPS दर्जाचा अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने हे बाबा वगैरे भोंदू अशा पद्धतीने ठीक आहे. आता भोंदू आता उघड झालं म्हणून भोंदू, परंतु ऑलरेडी सुद्धा अशा पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांनी अशा ह्याच्यात जाण्याची आवश्यकता नसते. शासकीय काय कोणीच जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. प्रतिभा चाकणकर आहेत,